नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या नातीगोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण एक्सपेक्टेशन्स विषयी बोलत होतो. आपण अगदी सहज म्हणतो की मला वाईट वाटलं ना, त्याचं कारण तू आहेस तू. आणि त्यामुळे आपल्या मनातला आनंद जपायची जबाबदारी ही समोरच्याची होते. असं म्हणून आपण आपल्या मनाच्या गाडीचं स्टेअरिंग दुसऱ्याच्या हातात सोपवतो. मग आपली गाडी समोरचा चालवेल तशी वाकडी तिकडी सिग्नल तोडत, नको तेव्हा वेगात, नको तेव्हा हळूहळू, खड्ड्या खुड्ड्यातून चढ उतारात चुकीच्या गिअरमध्ये याला त्याला ठोकत कशीही चालत राहते. आता या सगळ्या प्रकारामध्ये गाडीला जे नुकसान होतं, मोडतोड होते, त्याची जबाबदारी त्यामुळे आपण समोरच्यावरच ढकलतो. आणि यातला डेंजरस पार्ट हाच आहे की आपल्या मनाची गाडी फक्त आपणच उत्तम दुरुस्त करू शकतो. माझा आनंद, माझा मूड सांभाळत बसणं ही दुसऱ्याची जबाबदारी नाही. ही जबाबदारी माझी आहे. दुसऱ्यासाठी ते ओझं असतं. तेव्हा याला फुलस्टॉप लावा. आपल्या मनाच्या गाडीचं स्टेअरिंग स्वतःच्या हातात घ्या. आपल्या मनाची गाडी स्वतः चालवा. तुमच्या मनामध्ये तुम्ही जे विचार करत आहात ते आपोआप येत नसून आपण ते तयार करतो आहोत हे स्वीकारा. एकाच परिस्थितीमध्ये दोन व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार करतात, हो की नाही? आणि त्यामुळे जी काही परिस्थिती आहे ती आहे. त्यामध्ये स्वतःला स्थिर, शांत, आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये तुम्ही कोणकोणते विचार करू शकता त्याचे ऑप्शन्स सतत शोधत राहा. रिफ्लेक्स रिॲक्टिव्ह मोडमध्ये न जाता कॉन्शियसली विचार करा. प्रतिक्रिया न देता अभिप्राय द्या. अर्थातच विचारपूर्वक विचार करा. विचार प्रवाहामध्ये गटांगळ्या खाणं थांबवा. विचाराच्या प्रवाहामध्ये पोहायला शिका. आपल्या विचारांच्या लाटेवर स्वार व्हायला शिका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.